नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पकोडे। तर इथे ब्रोकली घेतली, ब्रोकलीचे गरमागरम असे पकोडे बनवूयात। पण हे पकोडे बनवायला खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात। हिरवी मिरची, कांदा, सॉस सोबत हे खूप छान लागतात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकदम गरमागरम झटपट हे पकोडे कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। तर आता बघा इथे मी ब्रोकली घेतली। ही ब्रोकली आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे, ही रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर आहे। तर आता ही ब्रोकलीचे आपण मोठे मोठे असे तुकडे करून घेऊया। तर बघा ह्या पद्धतीने इथे ताटामध्ये तुम्ही बघू शकता मी अशा मोठ्या आकारामध्ये याचे तुकडे करून घेतलेत। तर जास्त देठाचा भाग घ्यायचा नाही, जास्त जाडसर भाग घ्यायचा नाही, पण अशा पद्धतीचे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे। गॅसवरती इथे मी कढईमध्ये पाणी ठेवून घेतले, जवळपास 2.5 ग्लास पाणी इथे गरम करून घेतले। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले। आता जे ब्रोकलीचे आपण तुकडे करून घेतले ते आपल्याला अगोदर या पाण्यामध्ये घालून घ्यायचे। म्हणजे काय होतं की याच्यामध्ये काही मवा धूळ जी असते ती गरम पाण्यामध्ये घातल्याने निघून सुद्धा जाते आणि जे याचे आपण जाडसर असे देठ घेतलेले आहेत ते सुद्धा मऊ होतात। 1-2 ते 2.5 मिनिटांसाठी आपण याला फक्त उकळी काढून घेऊया। म्हणजे काय होतं की याचा जो जाडसर भाग आहे तो पटकन मऊसूत होतो आणि आपण जे पकोडे बनवणार आहोत त्याच्यामध्ये अजिबात कच्चे लागत नाही। तर आता तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि ही मऊसूत झालेली आहे ब्रोकली। तर खूप वेळ आपल्याला ही शिजवून घेण्याची आवश्यकता नाही, फक्त पाण्याला उकळी आली, जवळपास 2 ते 2.5 मिनिटं झालेत। आता मी गॅस बंद केला, ही पाण्यामधून काढून घेऊया। याच्यामधलं संपूर्ण पाणी आता निथळून घेऊया। बघा जास्त वेळ आपल्याला ही उकळून घ्यायची नाही, फक्त 2 ते 2.5 मिनिटं लागतात। आता ही काढून घेते। आता एक आपण इथे भांडं घेतलंय, याच्यामध्ये आपण आता मिश्रण तयार करून घेऊया। तर त्याच्यासाठी इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलंय। आता हे पकोडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये मी 3 चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ घालून घेतले, म्हणजे आपले पकोडे खूप छान असे क्रिस्पी तयार होतात। पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली आणि मोठे 2 चमचे याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतले। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरा पावडर घालून घेतली। 1 छोटा चमचा ओवा घेतलाय, हातावरती कुस्करून याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे छान टेस्ट येईल। आता याच्यामध्ये घालून घेऊया 2 चिमूट खायचा सोडा। सोडा खूप घालायचा नाही, मग तेलकट होतात। अगदी थोडासा मी 2 चिमूट सोडा याच्यामध्ये घालून घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतले। आता हे सर्व जिन्नस अगोदर एकत्र करून घेऊया। अगदी कमी साहित्यामध्ये हे पकोडे छान क्रिस्पी असे तयार होतात, अजिबात तेलकट होत नाही, थंड झाले तरी पण अगदी क्रिस्पी राहतात आणि खायला खूप छान लागतात। तर बघा हे सर्व एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। तर 1 ग्लास भरून इथे मी पाणी घेतलंय, थोडं थोडं करत याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे मिश्रण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते। अगदी घट्टसर नाही किंवा खूप पातळ नाही, एकदम मापात असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे, म्हणजे आपले पकोडे जे आहे ते खूप छान असे क्रिस्पी तयार होतात। तर थोडं थोडं पाणी घालूया आणि पिठाच्या गुठळ्या मोडून घेऊ आणि मिश्रण आपलं व्यवस्थित असं तयार करून घेऊ। तर मी बनवले या पद्धतीने तुम्ही पकोडे नक्की बनवून बघा, खूप छान लागतात, सगळ्यांना आवडतील आणि तुम्ही परत परत अशाच पद्धतीने बनवशाल। तर बघा मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं, 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर पाव ग्लास इथे पाणी आपलं तसंच शिल्लक आहे। तर बघा अशा पद्धतीचं मिश्रण आपलं इथे तयार झाले, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी चाट मसाला घालून घेतलाय, खूप छान अशी टेस्ट येते, नक्की घालून बघा। आता मसाला घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं एकत्र करून घेतले। तर गॅसवरती इथे मी तेल ठेवलं होतं तापण्यासाठी। तेल गरम झालं की आपल्याला काय करायचं, याच्यामधून 2 चमचे तेल काढून घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे। तर पोहे खाण्याचे जे चमचे असतात 2 चमचे तेल मी या मिश्रणावरती घालून घेतले, व्यवस्थित असं चमच्याने एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने तेल घालून घेतलं की काय होतं की पकोडे खूप छान असे क्रिस्पी होतात। आपण याच्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा घालून घेतलाय, तर सोडा खूप घालायचा नाहीये, ते खूप जास्त तेलकट पण होऊ शकतात, त्याच्यामुळे अगदी मापातच 2 चिमूट इथे मी सोडा घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे पोहे खाण्याचे गरम तेल घालून घेतले। आता याच्यामध्ये आपण तेल गरम झालं की ब्रोकलीचा एक एक तुकडा घ्यायचा आणि मिश्रणामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचा आहे। बघा याच्यावरती व्यवस्थित असं बेसन पिठाची एक लेयर येते, घट्टसर असं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही, अगदी व्यवस्थित असं मापात आपलं हे मिश्रण तयार झालंय आणि तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये बघू शकता, लगेच आपण याच्यामध्ये पकोडा सोडल्यानंतर अगदी टम्मा असा फुगलेला आहे। मी तुम्हाला दाखवते। आता गॅस मी कमी केला होता, गॅस पुन्हा वाढवलाय आणि आता हे आपण मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। खूप छान लागतात, आपल्याला तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण हे उकडून घेतलेले आहे 2 ते 2.5 मिनिटांसाठी, त्याच्यामुळे हलकीशी मऊसूत झालेली आहे आणि मस्त अशी आपण आता ही तळून घेऊया। तर तुम्ही कलर बघू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे, अगदी टम्मा असे फुगलेत आणि त्याच्यावरती छानशी अशी जाळी सुद्धा आलेली आहे आणि हे अजिबात तेलकट होत नाही। आता हे झाले की आपण काढून घेऊया। तर मध्यम गॅसवरती मी हे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही अगदी टम्मा असे फुगलेले आहेत, खूप छान झालेत, एकसारखा कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे।
थंड झाले तरी सुद्धा हे अगदी कुरकुरीत राहतात, इतके छान झालेत। आणि आता मी डायरेक्ट टिश्यू पेपरवरती न काढता ताटामध्ये काढून घेतले। तुम्ही बघू शकता ताटामध्ये कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही, कारण की हे अजिबात तेलकट झालेले नाही। आता राहिलेले आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया। गॅस पुन्हा मी कमी केलाय, कारण की तेल तापलेलं आहे आणि आपल्याला एक एक याच्यामध्ये तुकडा बुडवून घ्यायचा आणि नंतर सोडायचा। तर जे सुरुवातीला सोडले ते लगेच करपू शकतात, त्याच्यामुळे गॅस कमी करायचा, सोबत सगळे सोडून घ्यायचे आणि मग आपल्याला गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तर आता अशाच पद्धतीने मध्यम गॅसवरती आपण छानपैकी सगळे पकोडे छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत। बघा या पद्धतीने आपले पकोडे इथे तयार झालेले आहेत। आता तुम्ही बघू शकता, मी दुसऱ्या ताटामध्ये काढून दाखवते। सगळे अगदी एकसारखे टम्म फुगलेले झालेत आणि अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे त्याच्यावरती, अजिबात तेलकट झाले नाही, कुठेही हाताला तेल लागत नाही। तर अशा पद्धतीने ब्रोकोलीचे पकोडे तुम्ही नक्की बनवून बघा। गरमागरम पकोडे खूप छान लागतात, त्याच्याबरोबर ओला कांदा, सॉस, तळलेली मिरची खूप छान लागतात। तर बघा ह्या पद्धतीने आपलं ताट इथे सर्व करून झालेलं आहे। अशा पद्धतीने ब्रोकोलीचे पकोडे नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपे आहे, झटपट तयार होतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।